सोलापूरमध्ये बबलाद इथल्या कन्नड जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब काही भाग कोसळला। एका शिक्षकासह 7 ते 8 विद्यार्थी जखमी। राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये 15 ते 20 मिनिटांची चर्चा। वर्षा निवासस्थानी झाली भेट। छत्रपती शिवाजी महाराज पार्क संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात खासगी कंपन्या बंद। खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला सरकारचे लेखी उत्तर। मुंबई शहरातील सर्वाधिक 12,000 कंपन्या पडल्या बंद। दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानामध्ये बिघाड। विमानाचं तापमान अचानक वाढलं, प्रवाशांना झाला त्रास। श्वास घ्यायला त्रास होत असताना सुद्धा विमान उडवण्याची घाई। प्रवाशाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा कनेक्टिंग लिंक 3 तासांसाठी बंद असेल। पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी लेन राहणार बंद। दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी बंद असेल। नाशिकमधील खड्डे आणि कुंभमेळ्याच्या संथगतीच्या कामांची मुख्यमंत्री करणार झाडाझडती। या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाची धावपळ। 14 ऑगस्टच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांचा हिशेब होणार। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी गोहिरेवाडीमधील रस्त्यांविरोधात अनोखं आंदोलन। पाण्याच्या बॉटल्सचा माईक करून खराब रस्त्यांचा मांडला प्रश्न। रस्त्यांच्या दुरावस्थेचा विद्यार्थ्यांकडून अनोख्या पद्धतीनं निषेध। मुंबईतील बहुतांश भागामध्ये शाळा आणि कॉलेजेसच्या आवारातील पानटपऱ्या बंद। आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दणका। शाळेपासून 50 ते 100 मीटरच्या आवारामध्ये असलेल्या टपऱ्यांवर कारवाई झाली आहे। सिंधुदुर्गच्या आंबोलीमधील बाबा धबधबा पर्यटकांसाठी बंद। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटलांवर पर्यटकांकडून हल्ला केल्यानंतर स्थानिकांचा निर्णय।